वेंगुर्ले तालुक्यातील निवती किल्ल्याच्या अस्तित्वाची धडपड सध्या सुरू आहे। तटबंदी बुरुज महादरवाजा झुडपांनी पोखरल्याने त्याला धोका निर्माण झालेला आहे। अलीकडेच स्वयंसेवी संस्थांनी परिसरात वाढलेली झाडं झुडपं हटवली असली तरी किल्ल्याला काटेरी झाडांचा वेढा अद्यापही कायम आहे, ज्याचा फटका सध्या पर्यटन व्यवसायाला बसतोय। या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे सिंधुदुर्गचे प्रतिनिधी रोहन नाईक यांनी। आपण पाहूया। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील निवती किल्ला हा नेहमीच दुर्लक्षित राहिलेला आहे। मी आता या निवती किल्ल्यावरच किल्ले निवती असं ओळखलं जातं। अरबी समुद्र बाजूला आपण पाहू शकता। अरबी समुद्राच्या बाजूला हा किल्ले निवती हा जो किल्ला आहे हा तसं म्हटलं तर छत्रपती शिवरायांच्या काळापासून याचं अस्तित्व आहे। त्यावेळी बांधण्यात आला आणि एकंदरीत त्यानंतर इंग्रज असतील डच असतील यांनी या टेहळणीसाठी एकंदरीत समुद्रमार्गे जे काही कारवाया होत असतात त्यावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर केला। आणि आता आपण पाहू शकतो कशा प्रकारे इथली स्थिती आहे ती। वेंगुर्ले तालुक्यातून आणि कुडाळ तालुक्यातून पाहिलं असतं तर पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात इथे आणि त्या पर्यटकांसाठी इथे एक चांगली सोय, त्यांना इथे काहीतरी पाहण्यासारखं एक महत्त्वाचं ठरणार आहे। कारण जर तटबंदी कोसळली असेल तर पर्यटकांचा सुद्धा इथे ओघ कमी होईल। बाजूला समुद्र किनारा आहे, निवती बीच सुद्धा आहे, त्या व्यतिरिक्त किल्ले निवती बीच आहे, इथे पर्यटक येत असतात आणि त्यामुळे इथल्या स्थानिकांना सुद्धा रोजगार प्राप्त होत असतो। परंतु या निवती किल्ल्याची डागडुजी होणं महत्त्वाचं ठरणार आहे।